सोडवायला। प्रश्न क्रमांक पहा 26 ते 28। सूचना, खालील आकृतीत चौरस हा चित्रकारांचा निर्देशक आहे, वर्तुळ हे गायकांचे निर्देशक आहे, त्रिकोण हा वाद्यवादकांचा निर्देशक आहे, तर आयत हा पुरुषांचा निर्देशक आहे। पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर सोयीसाठी आपल्याला हे सोपं जावं आपण म्हणून सूचनेप्रमाणे या आकृतीमध्ये लिहायचं आहे। पहा, आयत हा पुरुष दाखवतो म्हणून या आयतामध्ये या ठिकाणी मी पुरुष लिहिलेला आहे। त्यानंतर चौरस हा चित्रकार दाखवतो म्हणून या ठिकाणी चित्रकार शब्द लिहिलेला आहे। त्यानंतर वर्तुळ हे गायक दाखवते म्हणून वर्तुळामध्ये गायक शब्द लिहिलेला आहे आणि त्रिकोण हे वाद्यवादक दाखवते म्हणून या ठिकाणी वाद्यवादक लिहिलेला आहे। आता आपण प्रश्न सोडवूया। प्रश्न पहिला आहे पहा या ठिकाणी, चित्रकला, गायन व वाद्यवादन तिन्ही कला अवगत असलेले पुरुष कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? तर या ठिकाणी चित्रकला, गायन, वाद्यवादन आणि पुरुष असं आपल्याला विचारलेलं आहे। म्हणजे चारही आकृत्यामध्ये आयत, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये कॉमन असलेलं अक्षर आपल्याला शोधावं लागेल। तर असं अक्षर पहा जे की आयतामध्ये पण आहे, चौरसामध्ये पण आहे, त्रिकोणामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे। असं अक्षर आहे पहा आय। तर आय या अक्षरानं काय दाखवलेलं आहे? चित्रकला, गायन, वाद्यन या तिन्ही कला अवगत असलेले पुरुष दाखवलेले आहेत। कोण्या पर्यायात आहे पहा? पर्याय क्रमांक 1 बी, पर्याय क्रमांक 2 एच, पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 जी, पर्याय क्रमांक 4 जे। तर कोणत्याही पर्यायामध्ये आय हे अक्षर दाखवलेले नाही। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आय आणि ते पर्यायातच दिलेलं नाही, त्यामुळे हा प्रश्न होईल कॅन्सल, हा रद्द झालेला प्रश्न आहे। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आय। तर कोणत्याही पर्यायात आय दिलं असतं तर ते आपलं उत्तर झालं असतं। पाहूया आता आपण पुढील प्रश्न। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 27 नंबरचा प्रश्न आहे पहा, चित्रकार व गायक आहेत मात्र वाद्यवादक नाहीत असे पुरुष कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? 4 पर्याय आहेत पहा, 1 आय, 2 जी, 3 बी आणि 4 डी। पाहूया आपण या प्रश्नाचं उत्तर काय येईल। तर या आकृतीमध्ये पहा, तर प्रश्न आपला असा होता, चित्रकार व गायक आहेत परंतु वाद्यवादक नाहीत। चित्रकार व गायक आहेत म्हणजे चौरसामध्ये असलं पाहिजे आणि वर्तुळामध्ये अक्षर असलं पाहिजे, परंतु ते त्रिकोणात नको आहे कारण त्रिकोण हे वाद्यवादक दाखवतो। तर असा अक्षर आहे पहा बी। पहा, चित्रकार आहे चौरसात आहे म्हणून, गायक आहे वर्तुळात आहे म्हणून, पुरुष आहे आयतात आहे म्हणून आणि वाद्यवादक नाही कारण हे त्रिकोणामध्ये नाही, असा अक्षर बी आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो बी। तर कोण्या पर्यायामध्ये बी दिलेला आहे पहा, पर्याय क्रमांक 1 आय आहे, पर्याय क्रमांक 2 जी आहे, पर्याय क्रमांक 3 बी आहे। म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील 28 नंबरचा प्रश्न, फक्त चित्रकला येते असे पुरुष कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत? फक्त चित्रकला येते असे पुरुष पहा, फक्त चित्रकला येते म्हणजेच पुरुष म्हणून ते आयतात पाहिजे आणि फक्त चित्रकला म्हणून चौरसात पाहिजे। तर आयत आणि चौरसात असलेलं अक्षर हे जे आहे। तर फक्त चित्रकला येणारे पुरुष जे या अक्षराने दाखवलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल जे। पाहूया आपण कोणत्या पर्यायामध्ये जे अक्षर दाखवलेलं आहे। तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जे आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील 29 ते 30 नंबरचे प्रश्न। तर 29 ते 30 साठी सूचना आहे, खालील घटक कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? तर हे 2 प्रश्न वेन आकृतीवर आहेत, विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू। तर 4 पर्याय आहेत पहा, विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू। तर पहिला प्रकार येणार नाही कारण एका मोठ्या वर्तुळात आतमध्ये 2 समाविष्ट आहेत, दुसरा पण येणार नाही, तिसरा पण येणार नाही। या प्रश्नाचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू। विद्यार्थी हे स्त्रियाही असू शकतात, खेळाडूही असू शकतात, स्त्रिया या विद्यार्थी असू शकतात, खेळाडूही असू शकतात, खेळाडू हे विद्यार्थी असू शकतात आणि स्त्रिया असू शकतात। म्हणजे हे 3 एकमेकात गुंफलेले वर्तुळ हे योग्य पद्धतीने ही वेनाकृती विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू दर्शवते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता प्रश्न 30वा आहे पहा, पुरुष, वकील आणि वाचक। तर पुरुष, वकील आणि वाचक हे व्यक्त करू शकेल अशी या ठिकाणी 4 पैकी एकही वेनाकृती नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे। प्रश्न क्रमांक 30 परीक्षा परिषदेने हा रद्द केलेला आहे। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील 31 व 32 क्रमांकाचे प्रश्न। तर 31 नंबरचा प्रश्न आहे पहा, 31 ते 32 साठी सूचना आपण वाचूया, खाली एकाच ठोकळ्याच्या 3 स्थितीतील आकृत्या दर्शविल्या आहेत, त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य उत्तरे लिहा। पहा 1 नंबरचा जो ठोकळा आहे त्याची स्थिती आहे, हा एकच ठोकळा आहे, 3 वेळा फेकल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतो। हा 1 नंबरला असा दिसत आहे, 2 नंबरला असा आणि 3 नंबरला या पद्धतीने। तर याचे निरीक्षण करून या पुढील प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत। तर प्रश्न 31 आहे पहा, आकृती 2च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आकृती 2 म्हणजे ही आहे, तर याच्या तळाच्या पृष्ठभागावर म्हणजे 4च्या विरुद्ध बाजूला
कोणता अंक असेल ते आपल्याला यामध्ये शोधून काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ठोकळ्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे जनरल डायस, याला आपण डायससुद्धा म्हणतो, फासासुद्धा म्हटलं जाते, ठोकळासुद्धा म्हटलं जाते. तर डायसवर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय सुंदर असा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. जे डायसवरचा तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. तर तो व्हिडिओ पाहिला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा प्रश्न अगदी सहजपणे सोडवू शकता. तर तो व्हिडिओ पाहून घ्या, मी तुम्हाला हे प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण पहा इथं 6 आहे आणि इथं 6 आहे, म्हणजे सारखे अंक आहेत इथं समोरासमोरच्या पृष्ठावर. म्हणून आपण काय करून घेऊया, या 2 नंबरच्या डायसमधला हा जो 6 आहे हा इथं आपण लिहूया. त्यानंतर या 3 नंबरच्या डायसमधला 6 आहे तो आपण इथं खाली लिहूया. मग काय करायचं, याला घड्याळच्या काट्याच्या दिशेनं असं फिरायचं आहे. पहा क्लॉकवाईज फिरायचं आहे. तर घड्याळच्या काट्याच्या दिशेनं फिरल्यानंतर आपण 6च्या नंतर इथं 4 येत आहे, मग 6च्या पुढे इथं 4 लिहायचे आणि 4च्या नंतर घड्याळच्या काट्याच्या दिशेनं फिरल्यानंतर पुढे 3 येत आहेत, इथं 3 लिहायचे. आता या डायसमध्ये 3 नंबरच्या पहा घड्याळच्या काट्याच्या दिशेनं आपण फिरलो तर 6 नंतर पहा इथं 2 येत आहेत, मग लिहूया 2 आणि 2च्या नंतर येत आहेत पुढे 5. तर पहा हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात. पहा आता 6च्या विरुद्ध पृष्ठावर 6 असणार नाही, मग 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येईल, तर 6च्या विरुद्ध पृष्ठावर तो अंक येतो जो अंक इथं दिसत नाही. तर इथं आपल्याला काय दिसत नाही, पहा 1 दिसत नाही आहे, म्हणजे 6च्या विरुद्ध पृष्ठावर येतो 1, 4च्या विरुद्ध पृष्ठावर येतो 2 आणि 3च्या विरुद्ध पृष्ठावर येतो 5, म्हणजे हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर येत असतात. आता एवढी माहिती झाल्याच्यानंतर आपण याच्यावरील कोणताही प्रश्न सोडवू शकतो. आता सोडूया. पहा आकृती 2च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल. 2ची आकृती पहा ही आहे, मग वर काय आहे 4, तळाच्या पृष्ठावर काय येईल, 4च्या विरुद्ध पृष्ठावर असणारा अंक येईल. 4च्या विरुद्ध काय आहे पहा इथं, 4च्या विरुद्ध 2 आलेला आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हे 4च्या विरुद्ध पृष्ठावर असेल. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण 32 नंबरचा प्रश्न, तो ही डायसवरच आहे. तर 32 नंबरचा प्रश्न आहे पहा 5 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही. 5च्या शेजारी कोणता अंक असणार नाही असं विचारलेलं आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी आकृती पहा 5च्या शेजारी 5 इथं आहे आणि 5 इथं आहे. 5च्या शेजारी काय असणार नाही, तर 5च्या शेजारी तो अंक असणार नाही जो अंक 5च्या विरुद्ध पृष्ठावर आहे, कारण विरुद्ध पृष्ठावर असणारे अंक कधीही शेजारी असत नाहीत, उरलेले 4 अंक शेजारी असतात. मग 5च्या विरुद्ध पृष्ठावर काय येत आहे पहा, 5च्या विरुद्ध पृष्ठावर येत आहे 3. हे पहा इथं जोडी आपल्याला भेटली, 5च्या विरुद्ध पृष्ठावर 3, 3च्या विरुद्ध पृष्ठावर 5, म्हणजेच 5च्या शेजारी 3 येणार नाही. पहा कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 आहे, 2 मध्ये 4 आहे, 3 मध्ये 3 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 5 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी 3 हा अंक येणार नाही. या पद्धतीने आपण सोडू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला पण क्लिक करा व ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली मी माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तुम्ही त्या लिंकवरून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. म्हणजे टेलिग्राम ग्रुपवर मी NMMS परीक्षेच्या प्रश्नपत्रिका टाकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. करूया आपण प्रश्न सोडवायला. प्रश्न क्रमांक 48 ते 49 साठी सूचना आहे पहा. दिलेल्या पारदर्शक चौरस आकृती कागदाला घडी घातल्यावर तयार होणारी आकृती दिलेल्या पर्यायामधून शोधा. तर ही प्रश्न आकृती आहे आणि या 4 उत्तराच्या पर्याय आकृत्या आहेत. तर या प्रकारची आकृती आहे आणि ही आहे, या रेषेवरून याला घडी घातली तर कोणती आकृती आपल्याला दिसेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर पहा याच्यावर घडी घातली तर पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारची आपल्याला आकृती दिसू लागते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 पहा. प्रश्न आकृती ही आहे आणि या लाईनवरून याला घडी घातली तर कोणती आकृती दिसेल, तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीची ही आकृती दिसेल. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील 50 व 52 क्रमांकाचे प्रश्न. तर 50 ते 52 साठी सूचना आहे. हे 3 प्रश्न मनोऱ्यावर आधारित आहेत. पहा या ठिकाणी तुम्हाला संख्यांचा मनोरा दिसत आहे. तर मनोऱ्यावरील प्रश्न सोडवणं तसं विद्यार्थी मित्रांनो खूप इझी आहे. पैकीच्या पैकी मार्क देणारे हे प्रश्न आहेत, याच्यावर काहीही चूक होत नाही. तर मनोऱ्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगतो. तर मनोऱ्यावरचे पहा अशा पद्धतीने संख्या लिहिलेल्या असतात, त्याला आपण मनोऱ्याची रचना म्हणतो. तर 50 नंबरचा प्रश्न आहे पहा. 28, 29, 44, 30. त्यानंतर आहे 26, 31, 42, 32.
पुढे आहे 24, 33, 40, 34. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या 4 पर्यायापैकी कोणता संख्या गट येईल तो आपल्याला या मनोऱ्यावरून शोधायचा आहे. तर पेन्सिलच्या साहाय्याने हे मी तुम्हाला करून दाखवतो, कारण आपल्याला परत हे इरेज करावं लागणार आहे पुढील प्रश्न सोडवण्यासाठी. तर याची रचना काय करायची आहे पहा. दिलेल्या क्रमांकाप्रमाणे आपण त्यावर रेषा मारत जायचं आहे. 28, 29, 44, 30 जोडूया आपण. पहा 28, 29 हे पहा जोडलेलं आहे मी. 28, 29, 44, 30 हे 44 आणि हे 30. अशा प्रकारची पहा ही आकृती तयार झालेली आहे. पुढे आहे पहा 26, 31 जोडूया. हे 26, 31 त्यानंतर आहे 42, 32 हे 42 आणि हे 32. पुढे आहे 24, 33 पहा जोडूया. 24, 33 त्यानंतर आहे 40 आणि त्यानंतर आहे 34. तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल पहा. याच पद्धतीची अशी रचना येईल. पाहूया आपण. पर्याय क्रमांक 1 आहे पहा 22 हा 22 त्यानंतर 35 जोडला. 38 हे इथं आहे 38 आणि हे आहे 36 आहे. चारही आकृत्या सारख्या प्रकारच्या झालेल्या आहेत, म्हणजे आपलं उत्तर येईल 22, 35, 38, 36. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पहा. आता पाहूया आपण हा 51 नंबरचा प्रश्न पहा. 6, 8, 5, 9, 4 मारूया रेषा. 6 घ्यायची आहे. 8 जोडायचा आहे. त्यानंतर 5 त्यानंतर 9 आणि त्यानंतर 4. पहा हे डब्ल्यू आकार तयार झालेला आहे. तर हे अशा पद्धतीचा डब्ल्यू. त्यानंतर पुढे पहा 8 घेऊया. 8 नंतर आहे 13 आहे. 8 आणि 13 जोडलं. त्यानंतर आहे 9 त्यानंतर 12 त्यानंतर 10. हे त्याला जोडून खाली डब्ल्यू तयार झालेला आहे. पुढे आहे पहा 13, 19 म्हणजे या टोकापासून पुढील डब्ल्यू तयार होईल. 13, 19 त्यानंतर 12, 20 आणि 11 म्हणजे हे असं डब्ल्यू आकार तयार होत आहे. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय येईल. तर पाहूया आपण आता पर्याय क्रमांक 1 पहा 17 आहे जोडूया. हे 17, 26 त्यानंतर आहे पहा 18 त्यानंतर आहे 25 हे 25 त्यानंतर 19. पहा डब्ल्यू आकार तयार होत आहे याच्यासारखाच, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1च, कारण आकारसारखा तयार होत आहे. दुसऱ्या कुठल्याही ऑप्शनमध्ये डब्ल्यू तयार होत नाही. पहा जोडून पाहूया आपण. 42, 32, 33 पहा हे 42, 32, 33 हा डब्ल्यू तयार होत असा आकार तयार होत आहे, म्हणजे हे पुढचे न जोडताही आपल्याला समजते की हे उत्तर येऊ शकत नाही. त्यानंतर पहा 26, 25 जोडूया आपण. हा पहा 26 हा 25 जोडला. हा 26 आणि हा 25. तर पहा डब्ल्यू तयार होत आहे का. नाही, हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. 2, 3, 4 असं आहे. हे आहे 2, 3, 4 जोडला आपण. 2, 3, 4 हा पण डब्ल्यू तयार होत नाही, म्हणजे तीनही ऑप्शन हे कट झाले. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 हा मी या ठिकाणी इथं कागदावर लिहिलेला आहे पहा. 15, 17, 26, 32 आणि 31 आहे. तर हे आपण या ठिकाणी जोडून पाहूया. 15, 17, 26 जोडूया. पहा हे 15, 17, 26 आणि 32 ही अशी सरळ रेषा आलेली आहे, आणि त्यानंतर 31 ही डावीकडे अशी टर्न झालेली आहे. त्यानंतर पुढे दिलं पहा 11, 20, 24, 33, 34 हे 11, 20, 24, 33, 34 या पद्धतीनं. त्याचप्रमाणे पुढे दिलं आहे पहा 44, 30, 27, 17 आणि 18. 44, 30, 27, 17 आणि हे उजवीकडे टर्न झालं 18. तर आपलं उत्तर कसं येणार आहे पहा. हे इकडची शेवटची ओळ सोडून या ओळीतून सरळ अशी रांग गेलेली आहे, ही लाईन गेलेली आहे 1, 2, 3, 4 नंबरपर्यंत. मग आपली ही शेवटची ओळ सुटेल आणि 38 पासून जाईल. पहा असं होईल 38, 35, 23, 20 आणि त्यानंतर डावीकडे टर्न होईल अशी 19. तर हे असणार आहे आपलं उत्तर. कोण्या पर्यायामध्ये आहे पहा. 38, 35, 23, 20 आणि 19 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आपण 72 पासून 75 क्रमांकापर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. खालील प्रश्नात प्रत्येक अक्षर 0 ते 9 अंकाचे संकेत असतील. जर YE गुणिले ME बरोबर TTT तर पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 72 पहिला आहे पहा.
ची किंमत किती असेल? 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 7 आणि पर्याय क्रमांक 4 9. तर विद्यार्थी मित्रांनो 73, 74 आणि 75 क्रमांकाचे प्रश्न पुढील पेजवर आहेत. त्यामुळे हे मी या कोऱ्या कागदावर तुम्हाला संकेत हे सोडून दाखवतो. तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पहा, वाय ई गुणिले एम ई बरोबर टी टी टी. तर प्रत्येक अक्षर हे 0 पासून 9 पर्यंतची कोणती तरी एक संख्या दाखवते. एक अक्षर एकच संख्या दाखवत असते. तर पाहूया आपण, या ठिकाणी एकक स्थानी ई आहे, या ठिकाणी सुद्धा एकक स्थानी ई आहे आणि येणारं उत्तर मात्र टी टी ही वेगळी संख्या आहे. तर पाहूया आपण कोणत्या त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानं या ठिकाणी सारखं अक्षर येते. समजा आपण या ठिकाणी ईची किंमत 7 घेऊया. ई तर ई आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा काय होईल? 7 येईल. तर आपण यांचा गुणाकार केला. 7 गुणिले 7 7 7 49. एकक स्थानी काय येणार आहे? 9 येणार आहे. टीची किंमत 9 आली. या टीची किंमत 9 आली म्हणजे या उरलेल्या दोन्ही टीची किंमत सुद्धा काय असणार आहे? 9 9च येणार आहे. आता पहा, दशक स्थानचा अंक सारखा नाही, कारण दशक स्थानी या ठिकाणी एम आहे, तर दशक स्थानी या ठिकाणी वाय आहे. तर पहा आता एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या आपण पाहूया कोणकोणत्या आहेत. एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या आहेत पहा, या ठिकाणी लिहून दाखवतो. 17 आहे, त्यानंतर 27, 37, 47. पहा एकक स्थानी सारखा अंक परंतु दशक स्थानी वेगवेगळा अंक. त्यानंतर 57, 67, 87 आणि 97 आहेत. 77 येणार नाही, कारण 77च्या एकक व दशक स्थानी सारखाच अंक आहे. तर या दोन संख्येचा गुणाकार, कोणत्या दोन संख्येचा म्हणजे एकक स्थानी 7 असणाऱ्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 999 येतो ते आपल्याला शोधून काढायचं आहे. समजा आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेतली संख्या 17 घेतली. समजा वाईच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं संख्या 17 घेतली. 17 गुणिले कोणती संख्या बरोबर ज्याचा गुणाकार येतो 999. एक्स धरली समजा, माहीत नाही, मग एक्स बरोबर काय होईल? हे 999 भागिले 17 होईल. तर 999ला 17 भाग जात नाही. भाग देऊन पाहू शकता तुम्ही, असं या पद्धतीनं जात नाही. 17 5 85, 9तून 5 गेले 4 राहिली, 9तून 8 गेला 1 राहिला 49. 17 8 136, 9तून 6 गेले 3 राहिले, 4तून 3 गेले 1 राहिला 1 1 गेला 0. म्हणजे या ठिकाणी पहा 13 उरत आहे, तर पूर्ण भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी 17 ही संख्या बसत नाही. 1 नाही. या ठिकाणी आपण घेऊन पाहूया 2. वायची किंमत 2 घेऊया म्हणजे 27 होईल. आता पहा आपण काढूया एम ई म्हणजे ही कोणती संख्या असेल? तर 999ला आपण 27नं भागायचं आहे. भागूया आपण. 27 त्रिक 81, 9तून 1 गेला 8 राहिला, 9तून 8 गेले 1 राहिले, वरचा खाली घेतला 9 189. 27 7 189, 0 म्हणजे भाग गेलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण 27 संख्या घेतली तर या ठिकाणी येईल 37. म्हणजे 27 गुणिले 37 होते 999. तर या ठिकाणी आपल्याला ईची किंमत मिळालेली आहे. पहा प्रश्न क्रमांक 72 आहे. ईची किंमत किती असेल? ईची किंमत पहा काय आलेली आहे? या ठिकाणी 7 आलेली आहे. पहा कोण्या ऑप्शनमध्ये 7 आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 7. म्हणजे 72व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न 73 क्रमांकाचा प्रश्न. तर पहा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक 73. वायची किंमत किती असेल? वायची किंमत विचारलेली आहे. पहा या ठिकाणी आपली वायची किंमत किती आलेली आहे? वायची किंमत या ठिकाणी आहे 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पहा 2 म्हणजे वायची किंमत 2 आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 74, प्रश्न क्रमांक 74 पहा टीची किंमत किती असेल? पर्याय क्रमांक 4 आहेत. 1 6, 2 7, 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9. तर टीची किंमत पहा या ठिकाणी किती आलेली आहे? टीची किंमत आलेली आहे 9. मग कुठल्या पर्यायामध्ये आहे 9? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पहा 9, टीची किंमत 9 आहे. आता पुढचा आपला 75 क्रमांकाचा प्रश्न आहे. पहा ई अधिक एम अधिक टी अधिक वायची किंमत किती? मग या सर्व अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे. ईची किंमत किती आहे आपण लिहूया त्याखाली. इथं लिहितो मी. ईची किंमत आपण घेतलेली आहे पहा या ठिकाणी 7. म्हणजे हे होतील 7 अधिक एमची किंमत किती आलेली आहे? एमची आलेली आहे पहा 3. एम खाली लिहूया 3 अधिक टीची किंमत आलेली आहे 9 अधिक वायची किंमत आलेली आहे 2. करूया बेरीज. 7 आणि 3 10, 10 9 19, 19 आणि 2
21. या सगळ्याची बेरीज 21 येत आहे. मग पहा पर्याय क्रमांक 1 20 आहे, उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 21, हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर विद्यार्थी मित्र क्रमांक 76 ते 77 साठी सूचना आहे. पहा, खालील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. तर प्रश्न क्रमांक 76 आहे. पहा, कंसाच्या बाहेर आहे 23, कंसात आहेत 108, कंसाच्या बाहेर आहे 29, कंसाच्या बाहेर 17, कंसात 63, कंसाच्या बाहेर 19, कंसाच्या बाहेर 31, कंसामध्ये आहे प्रश्नचिन्ह, कंसाच्या बाहेर 37. त्यानंतर 4 पर्याय दिलेले आहेत पायाचे. पर्याय क्रमांक 1 68, पर्याय क्रमांक 2 63, पर्याय क्रमांक 3 57, पर्याय क्रमांक 4 40. कंसाच्या बाहेरची डावीकडची 23, तर 23 मधलं काय केलेलं आहे 2 गुणिले 3, आणि हा कंसामध्ये 108 आणि कंसाच्या बाहेरचे 2 गुणिले 9. याचा गुणाकार करा, 32 6 येईल, आणि ही कंसाच्या बाहेरच्या याचा गुणाकार करा, 9 2 18. दोघाचा या गुणाकार केला, 18 सक 108 कंसामध्ये घेतलेले आहेत. याचं पण तसंच केलेलं आहे. पहा, 7 1 7 आणि 9 1 9, 7 गुणिले 9 केलेलं आहे, 7 9 63 होतात. मग या ठिकाणी पाहूया आपण काय येईल. तर हे 31, हे प्रश्नचिन्ह कंसामध्ये, आणि इकडं आहेत 37. गुणाकार करूया, 3 1 3, हा कंस, हे पहा 3 7 21. या दोघाचा गुणाकार 1 3 गुणिले 21, 21 त्रिक 63 होतात. म्हणजे कंसामध्ये येतील 63, म्हणजे 21 गुणिले 3, 21 त्रिक 63. तर कुठल्या पर्यायामध्ये आहे पहा 63? 63 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 77. तर पहा 63 कंसामध्ये 78, कंसाच्या बाहेर 24, कंसाच्या आतमध्ये 33, कंसात 47, कंसाच्या बाहेर 41. त्यानंतर 3 नंबरला पहा, कंसाच्या बाहेर 13, कंसाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह, कंसाच्या बाहेर 65. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 87, पर्याय क्रमांक 2 78, पर्याय क्रमांक 3 69, पर्याय क्रमांक 4 43. तर पहा, या 2 संख्येचा आणि या कंसातल्या संख्येचा काय संबंध आहे? तसाच संबंध या बाहेरच्या 2 संख्येचा आणि कंसातल्या संख्येचा आहे. आणि मग तसाच संबंध लावून आपल्याला या 2 बाहेरच्या संख्येचा संबंध लावून कंसात प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ती शोधून काढावी लागेल. तर पाहूया आपण या ठिकाणी काय संबंध आहे. 63 आणि 24 यांची प्रथम आपण करून पाहूया बेरीज. 63 अधिक 24, बेरीज किती येते पहा, 4 आणि 3 7, 6 आणि 2 8. 87 बेरीज येत आहे. काय केलं याला, 87 मधील अंकाची अदलाबदल केली. एकक स्थानचा अंक दशक स्थानी घेतला आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी घेतला, तर हे होतात 78. पहा, म्हणून कंसामध्ये लिहिलेले आहेत 78. या ठिकाणी पाहूया आपण, हे 33 अधिक 41, बेरीज येते 3 आणि 1 4, आणि 3 आणि 4 7, 74. यातील अंकाची केली अदलाबदल, तर ती होते 74चे होतात 47. मग हे कंसामध्ये लिहिले 47. आता पाहूया आपण हे 13 अधिक 65, 13 5 65 आणि 13 78, म्हणजे 78 बेरीज येते 5 आणि 3 8 6 आणि 1 7. 78ची आपण अंकाची अदलाबदल करूया, तर येईल 87. कुठल्या पर्यायामध्ये 87 ही संख्या या कंसात प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल. कुठल्या पर्यायामध्ये 87 आहे पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये 87 आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला पण क्लिक करा व ऑल हा पर्याय निवडा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.